काय संबंध, काय बडबडतीये ही? चल जाऊ दे. सुबोध चल, राधिकाला आरामाची गरज आहे आता. बाहेर काय जोर जोरात चालू आहे यांचं. हे महत्वाचं नाहीये. तू नको तिकडे लक्ष देऊ नकोस हा. बाले तू शांत झोप आता. काऊन चिडचिड करतोस दादा? चिडचिड नको करूस हा. चिडत नाहीये ग मी. हिला कळत नाही कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं ते. तू आराम कर. झोप नको हा. आता मला बरं वाटून राहिलं. कसलं बरं वाटतंय? तू उगाच घरात आल्याला कामाचा डोंगर उपसू नकोस हं? आता 8 दिवस आराम म्हणजे आराम. हा आता मला 8 तास सुद्धा जास्त वाटून राहिले. घरी आल्यापासून फार बरं वाटून राहिलं बघ. आता लागलीच कामाला लागते. मी म्हणलं नव्हतं राधिका आल्या आल्या म्हणेल वहिनी आता तू काम करू नकोस म्हणून. हे गपे भैताड. ती लाख म्हणेल पण तिला आराम द्यायचायस तू. हा जोवर डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत ती काहीही काम करणार नाही. दादा तू वहिनीवरती काऊन चिडून राहिला? अरे इतके दिवस तिनेच तर सगळं केलंय ना. राधिका तुला म्हणूनच किंमत आहे हा माझी. बरं बाई ठीक आहे मान्य. जा आता बालीसाठी आल्याचा गरमागरम चहा ठेव जा. हो करते. वहिनी आता पोरं शाळेत नाही येतील ना. मला कधी एकदा त्यांना भेटते असं झालंय बघ. आले हा? तुला एक गोष्ट सांगेन म्हणतोय पण माझं धाडसच होत नाही बघ. काय झालं दादा? सांग ना. हे बघ संकोच करू नको. काही हवंय का? नाही ग तू इतकं दिलंयस आता अजून काय हवंय? मला कुरिअर कंपनीच्या कामासाठी औरंगाबादला जावं लागतंय. दादा एवढंच ना. अरे काम आधी आणि इथे आम्ही सगळेजणी आहोत ना. काळजी करू नकोस. हो आम्ही आहोत ना सगळे. पण बाले अशा अवस्थेत तुला एकटीला इथं सोडून जाणं म्हणजे मला कसं तरीच वाटून राहिलंय ग बाले. आधीच माझा पाय मुरगळल्यामुळे हॉस्पिटलमध्ये माझी काही मदत झाली नाही आणि आता घरी आलीस तर मला औरंगाबादला जावं लागतंय. दादा इतकं काऊन वाटून घेतोस तू? हे बघ आधी काम आणि तू परत आलास ना तर तुझ्याकडनं सेवा करून घेईन की मी. माझी वाली आहेच समजूतदार. खूप शहाणी आहे. वाली मी तुला रोज सकाळ संध्याकाळ फोन करत जाईन आणि चित्रा आहेच इथे तुझी काळजी घ्यायला. हो मी आहेच. चहा टाकते हा. हा बघितलंच दादा तू वहिनीला सारखं सारखं काऊन बोलतोस? हे बघ कधीतरी चुकते ती पण असं सारखं बोलू नकोस. आले मला बाकी काही नाही ग. मला तुझी आणि पोरांची काळजी आहे. काळजी करू नकोस तू. इथे सगळे जण आहेत. तू बिंदास जा. बरं बाले तू बस मी आलोच. हं? आणि हो अजून एक तू गुरुनाथ आणि शनाया कितीही काहीही बोलले तरी तू लक्ष द्यायचं नाहीस आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीस. यांनी कितीही म्हटलं ना तरी मी हे घर सोडून जाणार नाही. हे घर तर माझा जीव की प्राण आहे आणि घर माझ्याजवळ राहण्यासाठी मी वाटेल ते करीन. चहा घ्या. वा वा. हे ग. हो. राधिका घरी आली. चला त्या निमित्ताने काही ना पण तिला जरा फ्रेश वाटेल. नाही राधिका आलीये घरी पण अजून तिचा विकनेस गेलेला नाहीये. मला वाटतं तिला पूर्ण आराम करायला हवा. आता घरी आले ना आता मी 24 तास तिच्यावर लक्ष ठेवणार आहे. सकाळ दुपार संध्याकाळ तिला छान गरम गरम सूप मुगाच्या डाळीची गरम गरम खिचडी असं सगळं छान खायला घालणार आहे तिला. बघ आता
आणि मला ते सगळं हे पण ते सारखं सारखं जाऊन तिला त्रास देऊ नको. तरी म्हंटल अजून बोलले कसे नाहीत. अगाई बरोबर आहे त्यांचं. उलट मी तर म्हणेन राधिका ताईला भेटायला ना व्हिजिटिंग आवर्स हवेत. सगळे ऐकतील पण एक व्यक्ती ऐकणार नाही. कोण? माझ्यानी काका. पण अहो, खरं सांगू का, आपली माणसं भेटली ना की बरं वाटतं पेशंटला सुद्धा. हो नाही ते आहेच. आपल्या माणसाला आजारी बघवत नाहीये हे खरंच आहे. मला पण पूर्वीसारखी हसरी खेळकर राधिका पाहिजे. हा नानाजी, कशा आहात? आणि वहिनी कशा आहेत? अरे काय सांगताय? हो ठीक आहे ठीक आहे, मी 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 सांगतो सगळ्यांना. ओके नानाजी, हो. अरे गुड न्यूज आहे. काय सर? राधिका वहिनींना डिस्चार्ज दिला, ते आता घरी आलेत. सिरियसली? हो हो. हो थँक गॉड. सर राधिका मॅम आता कम्प्लिटली बऱ्या व्हायला हव्या. येस. हे आनंद सर, जेनी तुम्हाला न्यूज कळली का? राधिका वहिनींना डिस्चार्ज मिळाला, त्या घरी आल्यात. मला हे सांग की राधिका वहिनीची बातमी कशी कळली? अरे हा ते संविधाचा फोन आला होता की राधिका वहिनींना डिस्चार्ज मिळालाय, सो त्यांना भेटायला ती घरी जाणार आहे आणि मग ऑफिसला येणार आहे. सो उशीर होणार आहे तिला. ओके, नाही बरं झालं. इथे राधिका वहिनींजवळ पण कोणीतरी पाहिजे, कारण त्या चित्रा वहिनी काहीच करणार नाही. सर मग इन दॅट केस मी असं करू का, मी 2 days ऑफ घेते ना. अरे गुरु तुला देणार आहे का सुट्टी? आणि तू राधिका बहिणींजवळ गेली तर हे त्याला कळणार नाही का? आता ते परत एकत्र राहतात, विसरलीस का तू? अहो पण मग असं असेल तर म्हणजे गुरु सरांना असं घाबरून राहिलो ना सर, तर राधिका वहिनींना काही मदत नाही करता येणार. अरे असं नाहीये, म्हणजे तिथे आहेत ना माणसं, आणि तिथे काही झालं तर सांगतील ते आपल्याला. आणि हे बघा, आपण असं करू शकतो की ऑफिस अवर्स आधी आणि ऑफिस अवर्स नंतर टर्न बाय टर्न आपण जाऊन भेटूया राधिका बहिणींना. जे काही हेल्प होईल ते. राईट सर. हा, ही चांगली आयडिया आहे. आणि तसंही वहिनी आता तिकडे एकट्या असणार, म्हणजे त्यांना आपल्या मदतीची गरज असणारच आहे. हो खरंच त्या खूप एकटा पडल्या. एवढं सगळं झालं तरी गुरुला काहीच फिलिंग्स नाही. सर ते गेले सुद्धा. सर ऑफिस सुरू होऊन 2-3 आवर्सच झालेत आणि सर गेले. हो गेला असेल ना शनायासाठी. तिला लागतं ना रोज रोज ते काय डिनर आणि शॉपिंग. गर्ल. सर त्या घरात ना आता इतक्या वेगवेगळ्या टेम्परामेंटची लोक आहेत ना, म्हणजे एकीकडे गुरु सर, दुसरीकडे ती शनाया आणि तिसरीकडे त्या चित्रा वहिनी. राधिका वहिनींना या सगळ्यांचा त्रास होत असणार. त्रास होत असणार, त्रास होतोय म्हणून ही वेळ आली. नाही आता बस बस, खरंच रेवती बस ना. पोट भरलं ना माझं. अगं कितीसं राहिलंय आता. आणि तुला सुद्धा नेहासारखं एक घास चिवचा एक घास काऊचा असं खायला घालू का? अगं खरंच नको, पोट भरलं ना माझं. तुम्ही तर आता लहान मुलासारखे बोलून राहिले मला. आज तू लहान बाळच आहे आणि आम्ही दोघंही तुझी काळजी घेणार. हो म्हणून मी 4 दिवस सुट्टी काढली. गुप्ते भाऊ, तुम्ही काऊन सुट्टी घेतली? तुम्ही कामावरती जायला हवं होतं. मी केलं असतं ना माझं माझं. काय केलं असतंस ग माझं माझं? बस झालं आता तुझं. आणि असा आगाऊपणा पुन्हा करायचा नाही. ए बाई रेवती, तू लहान आहेस माझ्यापेक्षा. नाही या अशा आवाजात मोठ्यांशी बोलतात का? ऐकायचं असतं कधी कधी लहान मुलांचं. अगं पण बाई पोट भरलंय ना माझं. चला आता गोळ्या घ्यायच्यात आणि शहाण्या मुलीसारखं झोपून जायचंय. हा पण गुप्ते भाऊ अजून अथर्व आला नाहीये ना. कधी एकदा त्याला भेटेन असं झालंय. अगं येईल तो, थांब जरा. या. बर. अरे अथर्व, अरे हळू अथर्व, आई जवळ मस्ती नाही करायची, तिला लागलंय ना. अथर्व, अगं राहू दे करे की, खूप दिवसांनी भेटून राहिला ना. कसा आहेस अथर्व? एकदम बढिया. आणि तू? मी तर एकदमच बढिया.
आई तू नव्हती ना तेव्हा मी कुटपासारखा वागलो मामीला क्लास पण नाही दिला. पण तू नव्हती ना मला झोप नाही येत होती. झोप नाही आली? काही हरकत नाही, आज तू माझ्याजवळ येऊन झोप. हा गोष्ट गोष्ट सांगेन ना तुला. आई तू जाऊ मी तुझी सेवा करतो. सेवा? काय शब्द वापरतील ना मुलं, काही भरोसा नसतो. सेवा कुठनं शिकलाय कोणास ठाऊक. बरं नंतर कर सेवा, आधी असं कर, हातपाय तोंडून घे, कपडे बदल आणि नंतर काहीतरी खाऊन घे. हा आज मी बनवतो खायला. हा चल तू नेहाला बोलो. काय खायला बनवत आहे? काय बनवायचं? सँडविच. चालेल चला. जा. आज काही खरं नाही. सुबोधे म्हणजे इतका दंगा करणार आहेत ना मुलं. हो ना, गुप्ते भाऊ आहेतच तसे, कोणालाही पटकन जीव लावतात. तुम्ही सगळेजण आहात ना, म्हणून मला अथर्वची काळजी नाही. खरंच अथर्व खूप लवकर समजूतदार झालाय. माझी सेवा करीत म्हणून राहिला. परिस्थिती आली ना, त्या लहान मुलं पण समजूतदार होतात, पण मोठ्यांना बास. तुला किती वेळा सांगितलंय आज तो विषय नाही काढायचा, परत परत त्या विषयावर नाही बोलायचं. आराम कर बरं, नाहीतर मीच जाते बाहेर, म्हणजे मग आराम करशील. नको, त्यांना त्रास होईल. बरं कोणाला? मुलांना. तो तर होणारच आहे. आज सुबोध आहे ना, आता दुसरं कोणी नको असेल त्यांना. खरंय. पण रेवती, तुम्ही सगळेजण किती करून राहिलात माझ्यासाठी. मी कुठल्या जन्मी पुण्य केलं म्हणून इतकी चांगली माणसं मला मिळाली. किती जीव लावाल. आता आराम कर. मी जरा बघते बाहेर काय चाललंय. करते आराम. शनैया काय चाललंय? बारीक कर आधी ते म्युझिक. काय बंद कर. अगं हात आहेत ना सगळे, राधिका पण आहे, कळत नाही का? हो आत येत ना त्याचे. यार कॉफी करतो मला. ए मी नाही या कॉफी करणार, तू आधी ते बंद कर. हे एक मिनिट, म्युझिक का बंद केलं? घरात पेशंट आहे. अरे ती आतमध्ये आहे ना, मी इथे बाहेर लावलं तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, तू म्युझिक लावलंस हा प्रॉब्लेम नाहीच आहे. तू व्हॉल्यूम मोठा ठेवलास हा प्रॉब्लेम आहे. घरात एक आजारी माणूस आहे, पण तुला सेन्सच नाहीये ना कसला. काय बोर करतेस ग सिरियसली. आणि मी काय करायचं हे तू का सांगतेस? चित्रा वहिनी, तुम्ही तरी समजवायचं तिला. अगं मी हेच सांगायला आले होते शनायाला, पण तिनं आवाज वाढवला होता. राधिका आजारी आहे ना. अगं आजारी काय आजारी? ती आजारी आतमध्ये म्हणून मी काय डिप्रेशन मध्ये बसू का बाहेर? जाऊ दे, मला ना बोलायचंच नाहीये तुझ्याशी. काहीही बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. मला मूर्ख म्हणायचं नाही. हा तू नुसती मूर्ख नाहीयेस, बिनडोक सुद्धा आहेस. आणि कसलाही सेन्स नाहीये तुला. ए सेन्स तुझ्या घरी जाऊन दाखवा. तू गेट आउट ऑफ युअर. स्वतःचं घर असल्यासारखं वागायचं नाही. ओके, दिस इज नॉट युअर हाऊस. फालतू फालतू मी नाही, फालतू तुम्ही दोघं आहात. राधिकाच्या ह्या अवस्थेला तुम्ही दोघंही जबाबदार आहात, पण त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला. काय चाललंय? अरे ही बघ ना गॅरिका, डोकं खाते खरंच. मी काय डोकं खाल्लं ग तुझं? ती आजारी आहे म्हणून हिला म्युझिकचं व्हॉल्यूम कमी ठेवायला सांगितलं, तर ही काय प्रॉब्लेम आहे? पण जराही लाज वाटत नाही तुला? आज आम्हाला नाही, तुला वाटली पाहिजे, कळलं ना? काय चाललंय इथे? कशाला आरडाओरडा करताय? वा बघा, अजून इथेच आहात का? माझ्याच घरात अजूनही नाही. बरं झालं आलात. समजवा तुमच्या सो कॉल्ड मैत्रिणीला. आमची लाज काढतीये, स्वतःच काय चाललंय बघ म्हणा. तर दोघंही असेच फिरताय बिंदास. काय चाललंय काय तुमचं? काय बोलतोयस तू गुरुनाथ? काय खोटं बोलू मी? नाही, तुझं आणि या गुप्तेचं लफडं चाललंय हे अख्ख्या सोसायटीला माहितीये. आणि आमच्यावर कसले आरोप करतेस ग? आम्ही निदान मान्य तरी केलंय, पण तुमचं काय चाललंय? अरे काय झालं काय? पण विचारा ना. नाही, यांनाच विचारा.
मी नसताना माझ्या घरात काय थेरं चाललीत यांची विचार. शी, किती घाणेरडे विचार आहेत तुझे. अरे तुझी बायको आजारी आहे म्हणून आम्ही इथे आहोत आणि तू तोंडाला येईल ते बोलतोयस. हो ते तिच्या औषध पाण्याच्या नावाखाली तुमची काय थेरं चालली आहेत ना, काय मला कळत नाही का? हे बघा सांगून ठेवतोय तुम्हाला, तिच्या सेवेच्या नावाखाली तुमची जी काही थेरं चालली आहे ती तिकडे तुमच्या घरी, माझ्या घरात नाही. गुरुनाथ, तोंडाला येईल ते बोलू नकोस. अरे अच्छा, नाही तरीच म्हटलं हे अजून कसे मध्ये पडले नाही, त्यांनी कसं नाक खुपसलं नाही. यांना आपलं रिलेशनशिप अजिबात पटत नाही ना शनाया. मग यांचं काय चाललंय विचार. त्यांचं काय? ही रेवती, गुप्ते, यांना विचारा त्यांचं काय प्रकारचं नातं आहे, काय चाललंय या दोघांमध्ये. अरे निव्वळ मैत्री आहे त्यांची. हा, त्यांनी सांगितलं आणि तुम्ही मान्य केलं. या रेवतीकडे हा गुप्ते पडीक असतो रात्रभर, काय माहिती नाही का आम्हाला? अरे शाळेतलं पोरग सुद्धा सांगेल बंद दरवाजाआड काय चाललेलं असतं ते. आम्हाला लहान समजू नका, ही फिरं बरोबर समजतात आम्हाला. काय गुप्ते, चांगुलपणाचा बुरखा घातला म्हणजे आपण जे वाईट काम करतोय ते लपतं असं होत नाही. ए गुरुनाथ, हा काय रे ओरडतोस सारखा? हे बघ, असं ओरडायला नाही, असं अफेअर करायला हिम्मत लागते, हिम्मत. आपल्या मैत्रिणीला चार चौघात मिरवायला हिम्मत लागते आणि ती धमक तुझ्यात नाहीये, कळलं ना? गुरुनाथ, राधिकाला बरं नाहीये हा विषय इथे संपव. नाही नाही, विषय असा संपणार नाहीये. आता तर विषयाला हातच घालणार आहे. या रेवती आणि गुप्तेचे काय प्रकारचे संबंध आहेत नाही आम्हाला समजलंच पाहिजे. पण चला मी सांग, या गुप्ते आणि रेवतीचे अनैतिक संबंध आहेत. आहे का काही एक्सप्लेनेशन? आता द्या ना उत्तर. नाही आणि नसेल तसं तर पुरावा द्या. आहे काही पुरावा गुप्ते? हा रेवती, आहे पुरावा? अरे दुसऱ्यांना मोठे तत्वाचे डोस पाचतोस, मला नेहमी म्हणता की अथर्वाच्या मनावर काय परिणाम होईल, बाप म्हणून मी कसा नालायक आहे. आता तू मला सांग रेवती, त्या तुझ्या लहानशा नेहाच्या मनावर एक आई म्हणून काय संस्कार करतेस? ए गुरुनाथ, सुबोध, त्याला एक कळत नाही, तुला कळत आहे ना? सोड. राधिका, रेवती, काय करून राहिलात तुम्ही? काय मिळालं हे सगळं करून? आनंद मिळाला मला. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी दुसऱ्यांवरती आरोप करून राहिलात तुम्ही. या भयांसाठी अजून किती किती लोकांना दुखवणार आहात? किती अंत बघाल माझा? राधिका, राधिका,